बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। 4 नव्या कामगार कायद्याविरोधात कामगार संघटनांनी देशव्यापी संप पुकारला। बँक एम्प्लॉईज युनियन आणि औद्योगिक कामगार संघटना या संपात उतरल्या होत्या। त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांचं कामकाज ठप्प राहिलं। औद्योगिक क्षेत्राच्या कामकाजावर परिणाम झाला। या संघटनांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं आणि धरणं आंदोलन केलं। राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना तसंच सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी या संपाला पाठिंबा देत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। केंद्र सरकारनं आणलेल्या 4 नव्या कामगार कायद्याविरोधात कर्मचाऱ्यांच्या 11 संघटनांनी आज संप पुकारला। कोल्हापूर जिल्ह्यातील कामगार संयुक्त कृती समिती या संपात सहभागी झाली होती। बँक एम्प्लॉईज युनियनच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीयकृत बँकांचे कर्मचारी सुद्धा आजच्या संपात उतरले होते। त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांचं कामकाज ठप्प राहिलं। कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। दसरा चौकातून मोर्चाला सुरुवात झाली। जोरदार घोषणा देत हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। या ठिकाणी जोरदार निदर्शनं करण्यात आली। नव्या कायद्यातील तरतुदीमुळे कामगारांचे हक्क हिरावले जाणार आहेत। कंत्राटी आणि मानधनावरील कर्मचारी धोरण मोठ्या प्रमाणात राबवलं जाईल। कामगारांना ले ऑफ देणं तसंच कामावरून कमी करण्याचे प्रकार वाढतील। भांडवलदारांच्या हितासाठी कारखाना बंद करण्यासाठीची कर्मचारी मर्यादा 100 वरून 300 केली आहे। कंत्राटीकरणामुळे कामगारांची पिळवणूक होईल। संपाची नोटीस देण्याची मुदत 14 दिवसांवरून 60 दिवस केली आहे। कामगारांवर दबाव टाकून न्याय मागण्याचा अधिकार दडपला जाईल। परवानगी नसताना संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्याला 10,000 रुपयांपर्यंत दंड तर संप पुकारण्याला 15,000 रुपये दंड आणि शिक्षेची तरतूद नव्या कायद्यात केली आहे। एकूणच भांडवलदारांच्या हितासाठी कामगार वर्गाचं कंबरडं मोडणारे 4ही कायदे रद्द करावेत। अमेरिकेतील शेती आणि अन्य वस्तूंना भारतीय बाजारपेठेत मुक्त प्रवेश देणारं धोरण रद्द करावं अशा मागण्या कामगार संघटनांनी केल्या आहेत। या संपामुळे विविध औद्योगिक संस्थांमधील कामकाजावर मोठा परिणाम झाला। दरम्यान सरकारी निमसरकारी तसंच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करत संपाला पाठिंबा देण्यात आला। कंत्राटी कर्मचाऱ्याला सेवेत कायम करावं, कंत्राटी कर्मचारी भरती पद्धत रद्द करावी, सार्वजनिक उपक्रमांचं खासगीकरण करू नये, 8वा वेतन आयोग लागू करावा, शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक करणारा निर्णय रद्द करावा यासह अन्य मागण्या करण्यात आल्या।